नमस्कार, माझे नाव देवबिरादर आहे. हा व्हिडिओ पाहण्यासाठी वेळ काढल्याबद्दल धन्यवाद. या व्हिडिओमध्ये आपण रेग्युलेटिंग ॲक्ट ऑफ 1773 म्हणजेच नियमन कायदा 1773 बद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. वार्षिक 4 लाख पाऊंड उत्पन्न देणाऱ्या कंपनीच्या विरोधात देखील संसदेला एखादा कायदा पारित करावा लागला का, त्याबद्दलची माहिती आणि त्या कायद्यात काय होते आणि तो कायदा किती प्रमाणात यशस्वी झाला याबद्दलची माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. जसे की आपल्याला माहिती आहे की ईस्ट इंडिया कंपनी ही एक खाजगी कंपनी होती आणि भारतामध्ये व्यापार करण्याची त्यांना मक्तेदारी भेटली होती आणि याच्या मोबदल्यात जे आहे ते संसदेला म्हणजे ब्रिटिश संसदेला जे आहे वार्षिक 4 लाख पाऊंड मोबदला देत असत. परंतु या कंपनीची जी हालत जी आहे ती इतकी डगबगायला आली होती की ती एका आर्थिक संकटात सापडली होती. म्हणजेच काय, ती एकदम दिवाळखोर होण्याच्या मार्गावर आली होती आणि हे प्रकरण जे आहे 1772 मध्ये एका ब्रिटिश पार्लमेंट समोर आलं होतं. आणि ही कंपनी जी आहे जवळपास 150 वर्ष फायदा करून देणारी किंवा फायद्यात राहणारी कंपनी एकदमच दिवाळखोरीला का आली याबद्दलची कारणं काय आहेत ही आता आपण जाऊन घेऊयात. जसं की आपल्याला माहिती आहे की इंग्रज जे आहेत ते आपल्या वसाहतींमध्ये चहाच्या उत्पादनाची जे आहे ते मोठ्या प्रमाणात उत्पादन शेतकऱ्यांना करण्यास जे आहे ते भाग पाडत होते आणि ते जे आहे ते चहाच्या व्यापारामध्ये त्यांची मक्तेदारी मोठ्या प्रमाणात इतर वसाहतींमध्ये होती. परंतु अमेरिकेमध्ये काय झालं की जे डच जे आहेत हे डचांनी देखील जे आहे आपला चहाचा व्यापार मोठ्या प्रमाणात वाढवला आणि त्यांनी जे आहे त्या अमेरिकेमध्ये मध्ये जे आहे चहाच्या विक्रीवरती आपलं प्रभुत्व मिळवलं. जवळपास 85% जोडा माल चहाचा विकायचा ते जे आहे ते डच विकायचे. त्यामुळे काय झालं, या ईस्ट इंडिया कंपनीचा जो माल जो आहे तो तसाच गोडाऊनमध्ये पडत राहिला. त्याच्यानंतर दुसरं एक कारण जे होतं ते म्हणजे 1769 मध्ये बंगालमध्ये भीषण दुष्काळ पडला होता आणि असे म्हटलं जातं की जवळपास 1/3 लोक जे आहेत ते भूकमारीमुळे मरण पावले होते. म्हणजे बंगालची हालत अशी झाली होती की आई जेवायला देईना आणि बाप भीक मागू देईना, अशी हालत जी आहे ते या बंगालच्या लोकांवरती 1769 मध्ये आली होती. त्यामुळे जे आहे जे तेथील शेतकरी तेथील लोक जे आहेत या ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधामध्ये जे आहेत ते त्यांचे मत प्रभाव जास्त झाला होता. त्याचप्रमाणे 1767 ते 1769 मध्ये पहिले इंग्रज मैसूर युद्ध झाले होते आणि या युद्धामध्ये जे आहे हैदर अलीने जे आहे ईस्ट इंडिया कंपनीचा जनरल स्मिथचा दारुण पराभव केला होता. पुढे चालून जे आहे एका तहानुसार जो आहे त्यांनी एकमेकांचा जिंकलेला प्रदेश परत दिला. परंतु हे सतत 3 वर्ष युद्ध चालले असल्यामुळे आणि ईस्ट इंडिया कंपनी या युद्धामध्ये पराभूत झाल्या असल्यामुळे याचा आर्थिक बोजा जो आहे तो कंपनीवरती लादला गेला आणि यांना या युद्धातून असं विशेष असं काही लाभ झाला नाही. त्यामुळे जे आहे या कंपनीने या कंपनीने ब्रिटिश पार्लमेंटला 4 लाख वार्षिक मोबदला देण्याच्या ऐवजी जे आहे ब्रिटिश पार्लमेंटकडनं जे आहे 10 लाख पाऊंडचे कर्ज मागितले. आता ब्रिटिश संसदेला वाटलं की एक प्रॉफिटमध्ये चालणारी कंपनी डुबायला लागली आहे तर पैसा काय आज किंवा उद्या येईलच, त्या दृष्टीने जे आहे. परंतु हे कारण काय होतं, ही कंपनी डुबायला का आली यासाठी जे आहे त्यांनी एक समिती बनवली होती. त्याबद्दलची माहिती आपण पुढे येणार आहोत. आणि आणखी एक महत्त्वाचं कारण, सर्वाधिक महत्त्वाचं कारण जर म्हटलं ईस्ट इंडिया कंपनी जी आर्थिक संकटात सापडली ते म्हणजे कंपनीच्या अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार आणि त्याच्यावरील आरोप. असं कसं आहे, जसं की माहिती आहे की ईस्ट इंडिया कंपनी ही एक खाजगी कंपनी होती आणि अशा आज एक खाजगी कंपन्या ज्या आहेत त्या इंग्लंडमध्ये होत्या आणि इतर कंपन्या ज्या आहेत या कंपन्या ईस्ट इंडिया कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी केलेले भ्रष्टाचाराच्या बातम्या किंवा त्याबद्दल गेलेल्या टीका वृत्तपत्रांमधून किंवा इकडून तिकडून ऐकलेल्या होत्या. त्यामुळे त्यांचंही मत जे आहे ते पार्लमेंटला जाणून घेणं अत्यंत आवश्यक होतं, कारण की त्याही जे आहेत ते वेस्टर्न कंट्रीजमध्ये आपला व्यापार करू इच्छित होत्या. त्यामुळे जे आहे 1772 मध्ये जे आहे या संसदेसमोर जो आहे ह्या 10 लाख पाऊंड मागितल्यानंतर संसदेने जे आहे याचे नियमन करण्यासाठी जो कायदा पुढे अस्तित्वात आला तोच म्हणजेच रेग्युलेटिंग ॲक्ट ऑफ 1773 होय. आणि रॉबर्ट क्लाईव्हने जे आहे ते रॉबर्ट क्लाईव्ह बंगालचा जनरल असताना त्यांनी जे आहे दुहेरी शासन व्यवस्था जी आहे ती अस्तित्वात आणली होती. म्हणजेच काय झालं होतं की प्लासी व बक्सारच्या लढाईनंतर जे आहे 1765 मध्ये रॉबर्ट क्लाईव्हने जे आहे अलाहाबादचा एक तह केला होता आणि या तहानुसार जो आहे मुघल बादशाहकडून त्यांनी जे आहे बंगाल, बिहार व ओरिसाचे जे आहे दिवाणी अधिकार मिळवले होते.
तर बंगालच्या नवाबाकडून त्यांनी जे आहे निजामती अधिकार मिळवले होते. दिवाणी अधिकाराद्वारे कंपनीला महसूल गोळा करण्याचा अधिकार मिळाला, तर निजामती अधिकाराद्वारे कंपनीला फौजदारी अधिकार मिळाला. मात्र कंपनी जे आहे हे दिवाणी अधिकार आणि निजामती अधिकार ची अंमलबजावणी करण्याची त्यांना इच्छाही नव्हती आणि तितकी त्यांच्यामध्ये क्षमताही नव्हती. त्यातूनच जी रॉबर्ट क्लाइव्हनी जी व्यवस्था निर्माण केली त्याला जे आहे दुहेरी शासन व्यवस्था म्हणतात. याबद्दलची माहिती आपण सविस्तर माहिती एका सेपरेट व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर जेव्हा हे प्रकरण ब्रिटिश संसदेच्या समोर आलं त्यावेळी जे आहे पहिला लॉर्ड नॉर्थ हा इंग्लंडचा जो आहे मुख्य प्रधान या पदावरती होता. त्यांनी त्यावेळेस जे आहे संसदेने जे आहे 2 समित्या बनवल्या. एक 31 सदस्यांची एक समिती बनवली आणि एक 13 सदस्यांची जी आहे गुप्त समिती बनवली. तर या समित्यांनी जे आहे ते आपले ठराव संसदेसमोर मांडले होते. परंतु लॉर्ड नॉर्थ यांनी नेतृत्व केलेला जो सदस्याचा जो एक समिती होती त्याचा ठराव जो आहे संसदेने पारित केला. त्यामुळे या रेग्युलेटिंग ॲक्ट ऑफ 1773 ला जे आहे लॉर्ड नॉर्थचा रेग्युलेटिंग ॲक्ट असेही संबोधले जाते. आणि हा ठराव जो आहे संसदेसमोर 1 जुलै 1773 मध्ये मांडण्यात आला आणि याची ॲक्च्युअल इम्प्लिमेंटेशन म्हणजेच अंमलबजावणी जी आहे 1 ऑक्टोबर 1773 पासून करण्यात आली. त्याचबरोबर जो आहे आणखी एक ॲक्ट जो मंजूर करण्यात आला होता त्यानुसार जे आहे पार्लमेंटने जे आहे कंपनीला 14 लक्ष पाऊंड म्हणजे रक्कम 4% व्याजदराने दिली होती आणि ती फिटीपर्यंत जे आहे कंपनीने स्वतःसाठी जो आहे आपल्या फायद्यातील 6% जास्त नफा स्वतःसाठी वापरू नये. तसेच दरवर्षी जो आहे हिशोब जो आहे सरकारसमोर सादर करावा ही अट त्यामध्ये लादण्यात आली होती. आता आपण या रेग्युलेटिंग ॲक्टची वैशिष्ट्ये काय होती हे जाणून घेऊया. तर जे आहे हे जेव्हा ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये कार्य करत होती तेव्हा त्याचे 2 विभाग होते, कोर्ट ऑफ प्रोप्रायटर्स व कोर्ट ऑफ डायरेक्टर्स. तर आपण याबद्दलची माहिती देखील सविस्तर व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर आपण इथं कोर्ट ऑफ डायरेक्टर्सचा संबंध येतो कारण की त्यालाच आपण संचालक समिती असे संबोधतो. तर या संचालक समितीमध्ये जे आहे पूर्वी देखील 24 सदस्य होते आणि या ॲक्टनुसार जे आहे 24 सदस्यांची संख्या मात्र तेवढीच ठेवण्यात आली. परंतु पूर्वी कसं होतं की त्यांचा कालावधी 1 वर्षाचा असायचा. तर तो कालावधी आता 1 वर्षाऐवजी जो आहे तो 4 वर्ष करण्यात आला. आणि इथे आणखी एक दुसरी बाब टाकण्यात आली ती म्हणजे की 1/4 म्हणजेच 24 पैकी 10 सदस्य दर वर्षानंतर एक वर्षानंतर ज्या निवृत्त होतील आणि तिथे नवीन सदस्य निवडले जातील. जसं की आपल्याला माहिती आहे की राज्यसभा किंवा विधान परिषद याच्याबद्दल आपण जेव्हा अभ्यास करत असतो तेव्हा आपल्याला माहिती आहे की आपले 1/3 सदस्य जे आहेत ते दर 2 वर्षांनी निवृत्त होत असतात आणि त्याच ठिकाणी जे आहे नव्याने सदस्य निवडले जातात. तर हे असे जे ॲक्ट आहेत या ॲक्टमधील बहुतांश बाबी किंवा याशाशीच प्रेरणा घेऊन काही बाबी ज्या आहेत त्या आपल्या संविधानामध्ये देखील नमूद करण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर या रेग्युलेटिंग ॲक्टनुसार जो आहे बंगालचा गव्हर्नर जनरल म्हणून नियुक्त करण्यात आले. आणि जेव्हा ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये होते तेव्हा त्यांच्या 3 ठिकाणी वखारी होत्या. म्हणजेच काय मद्रास प्रांतामध्ये मद्रासलाच कलकत्ता प्रांत असेही म्हटलं जातं. त्यानंतर बॉम्बे प्रांत आणि या 2 प्रांतामध्ये जे होते मुंबई मद्रास आणि कोलकाता प्रांत जो हे होता या प्रांतामध्ये जे आहे त्याच्या 3 वखारी होत्या. तर तेव्हा तिथे देखील जे आहे ते गव्हर्नर हे पद अस्तित्वात होते. परंतु या ॲक्टनुसार जे आहे बंगालच्या गव्हर्नरला गव्हर्नर जनरल असे म्हणून याला नियुक्त करण्यात आले. म्हणजे गव्हर्नर जनरल ऑफ फोर्ट विल्यम्स असेही म्हटले त्याला जाते. आणि हे मुंबई आणि मद्रासचे जे गव्हर्नर जे आहेत ते याला दुय्यम बनले. म्हणजेच काय हे याच्या आधिपत्याखाली आले. यांना या गव्हर्नरला जर कुठल्या इतर राज्याशी व्यापार करायचा असेल, तह करायचा असेल किंवा अटी असतील याबद्दल जर करायचं असेल तर त्यांना सर्वप्रथम जे आहे बंगालच्या गव्हर्नरकडनं परमिशन घ्यावी लागत असत. या गव्हर्नर जनरलच्या मदतीसाठी जे आहे 4 सदस्यांची कार्यकारी परिषद स्थापन करण्यात आली आणि हा ॲक्ट जो आहे फेल होण्यामध्ये या 4 सदस्याच्या कमिटीचा सगळ्यात मोठा हातभार कसा होता हे आपण जे आहे त्याच्या या समितीतील दोष याच्या वेळेस आपण करणार आहोत. त्याचप्रमाणे या ॲक्टनुसार जो आहे अधिकारी जे आहेत ईस्ट इंडिया कंपनीचे स्वतःचा व्यापार करत होते या अगोदर आणि लोकांकडून भेटवस्तू लाच घेत असत. या ॲक्टनुसार जो आहे अधिकाऱ्यांना खाजगी व्यापार करण्यास आणि भेटवस्तू घेण्यास मनाई करण्यात आली.
या रेग्युलेटिंग ॲक्टला महत्त्व का दिलं जातं? कारण ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात किंवा ईस्ट इंडिया कंपनीशी संबंधित ब्रिटिश पार्लमेंटने म्हणजे संसदेने केलेला हा पहिला कायदा होय. म्हणजेच काय, ब्रिटिश इंडिया कंपनीने ईस्ट इंडिया कंपनीचे नियमन करण्यासाठी ब्रिटिश संसदेने पारित केलेला हा पहिला कायदा होय. ईस्ट इंडिया कंपनीच्या राजकीय आणि प्रशासकीय कामकाजावर जे आहे ब्रिटिश संसदेने मर्यादा घातल्या आणि भारतात केंद्रीय प्रशासनाचा पाया याच ॲक्टने घातला असे मानले जाते. त्यानंतर जे आहेत महत्त्वाच्या वस्तुस्थितीबद्दलची आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया. आणि हा बंगालचा शेवटचा जनरल जो आहे हाच वॅरन हेस्टिंग होय आणि बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल म्हणून याच वॅरन हेस्टिंगचं जे आहे जनरलवरून गव्हर्नर जनरल असं प्रमोशन करण्यात आलं होतं. तर हे या बाबतीत देखील एक महत्त्वाची आहे. शेवटचा बंगालचा जनरल वॅरन हेस्टिंग आणि बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल म्हणजेच वॅरन हेस्टिंग हा होय. आणि आपल्याला जसं की माहिती आहे की कोलकाता येथे जे आहे रॉयल चार्टरनुसार म्हणजे रॉयल चार्टर ॲक्टनुसार जे आहे 1773च्या पूर्वी जे आहे तिथं मेयर्स कोर्टाची स्थापना करण्यात आली होती. या मेयर्स कोर्टाच्या ठिकाणी ऐवजी जे आहे या रेग्युलेटिंग ॲक्टनुसार जो आहे कलकत्ता येथे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली आणि तेथे जे आहे एक सरन्यायाधीश आणि त्याच्या मदतीला 3 न्यायाधीशाची नियुक्ती करण्यात आली. तर या कोलकाता येथील सर्वोच्च न्यायालयाचे पहिले सरन्यायाधीश म्हणजेच काय सर एलिजाह इम्पे हे होत. आणि जर तुम्ही विशेषतः STI PSI ASO सारख्या एक्झामची जर तयारी करत असाल तर ह्या अशा बाबती जे आहेत त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत. पहिले न्यायाधीश कोण होते, त्याच्या अगोदर काय होतं, ह्या बाबी विशेष करून या स्पर्धात्मक परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. त्यानंतर आपण गव्हर्नर जनरलला कुठले अधिकार प्राप्त झाले होते या ॲक्टनुसार हे आपण समजून घेऊयात. कार्यकारी परिषदेचा निर्णय जो आहे या गव्हर्नर जनरलच्या निर्णयाला जो आहे तो बंधनकारक होता. म्हणजेच काय, गव्हर्नर जनरलने कार्यकारी परिषदेचा निर्णय जो घेईल त्याच्यानुसार त्यांनी अंमलबजावणी करायला पाहिजे. मागे आपण जसा संबंध घेतला होता की 4 सदस्यीय कार्यकारी मंडळ ची स्थापना करण्यात आली होती. परंतु नेहमी काय व्हायचं, वॅरन हेस्टिंग जो पण निर्णय घ्यायचा किंवा एखादी स्कीम राबवण्याची इच्छा करत असायचा त्यातील 3 सदस्य नेहमी याच्या मताच्या विरोधात जायचे. त्यामुळे बहुतांश लोकांचा विरोध म्हणजेच आपण जे आपल्या जे लोकशाहीमध्ये ज्या पद्धतीचं आज अस्तित्वात आहे की बहुमताने निर्णय घ्यायला पाहिजे, बहुमत ह्याच्या पाड्यामध्ये कधी पडलंच नाही. गव्हर्नर आणि याला काय होतं, अजून एक अधिकार दिला होता की जेव्हा 2-2 जर समान मते पडली तर त्याला जे आहे ते एक विशेष अधिकार देण्यात आला होता की समान मतांच्या स्थितीमध्ये त्याला निर्णायक मत देण्याचा अधिकार देण्यात आला होता. जसं की आता आपण भारतीय संसद ज्या पद्धतीने कार्यपद्धती आहे त्यामध्ये देखील आपल्याला माहिती आहे की निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे. हे प्रेरणा वगैरे किंवा मी म्हणू शकतो की ह्या गोष्टी ज्या आहेत या अशाच ॲक्टमधून जे आहेत ते पुढे याचा रेफरन्स घेण्यात आल्या असाव्यात. नेहमीच याच्या गव्हर्नर जनरलच्या विरोधात मत पडल्यामुळे त्याला जे आहे त्याला कुठलेच स्कीम किंवा हे कुठलेच विशेष असं ठाम असं मत घेता येत नसत. गव्हर्नर जनरलला जे आहे सुव्यवस्था व मुलकी प्रशासनाचे नियमन करण्याचा अधिकार देण्यात आला. परंतु ईस्ट इंडिया कंपनीतील इथील अधिकारी किंवा इतर प्रांतातील राजे किंवा त्या प्रांतातील राजे जे आहेत याच्या विरोधात जे आहे ब्रिटिश पार्लमेंटला नियमने रद्द करण्यासाठी जे आहेत त्यांच्याकडे ते हाक देऊ शकायचे. म्हणजे आपल्याला हायकोर्टामध्ये जर काही वाटलं तर आपण जसं सुप्रीम कोर्टामध्ये जायचो तर त्याचप्रमाणे या नियमनाच्या विरोधात सुप्रीम पॉवर जी आहे ती ब्रिटिश पार्लमेंटने आपल्याकडे ठेवली होती आणि गव्हर्नर जनरलनी घेतलेले निर्णय जे आहे ते रद्द करण्याचा अधिकार देखील जो आहे या ब्रिटिश पार्लमेंटने स्वतःकडे ठेवला होता. त्यामुळे एखादा जर ॲक्ट गव्हर्नर जनरलनी वगैरे पास करून घेतला तरी त्याला ब्रिटिश पार्लमेंट जे आहे ते रद्द करू शकायचे. आता आपण या रेग्युलेटिंग ॲक्टमधील त्रुटी आणि दोष काय आहेत हे समजून घेऊयात. या कार्यकारी परिषदेचे अकार्यक्षम कामकाज म्हणजेच काय, याच्यातील या 4 कार्यकारी सदस्यांपैकी जे आहेत ते 3 नेहमीच वॅरन हेस्टिंगच्या विरोधात राहायचे आणि याच अधिकाऱ्यांनी पुढे सोडून जे आहे ईस्ट इंडिया कंपनीतील इतर अधिकाऱ्याकडून पैसे घेऊन वगैरे जे आहेत याच्या नेहमीच विरोधात मत द्यायचे. त्यामुळे जे आहे याला कुठलंच काही कार्य करता येत नव्हते. आणि इथे जे आहे सर्वोच्च न्यायालय आणि कार्यकारी परिषद याच्यामध्ये ज्या अधिकार क्षेत्रावरून देखील वाद व्हायचा. कुठलं क्षेत्र सर्वोच्च न्यायालयाच्या, कुठले दिवाणी फौजदारी कुठले अधिकार सर्वोच्च न्यायालयाच्या अधीन होते आणि कुठले कार्यकारी परिषदेच्या अधीन होते, यावरून जे आहे ते दोन्ही याच्यामध्ये जे आहे नेहमी मतभेद व्हायचे. त्यातूनच जे आहे ते संघर्षवाद नेहमीच होत असायचे. गव्हर्नर जनरलच्या कार्यक्षेत्राच्या अधिकारा
बद्दल स्पष्टतेचा अभाव, त्याला जरी अधिकार दिले म्हटले असले परंतु त्याला कुठल्या लिमिटपर्यंत अधिकार होते याच्याबद्दलची देखील जी आहे ती स्पष्टता इथे या ॲक्टमध्ये नव्हती. आणि मूलतः जसे की 1769 मध्ये बंगालमध्ये पडलेला भीषण दुष्काळ, त्यातून झालेले ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात झालेले मतपरिवर्तन आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचाराद्वारे किंवा लाच घेऊन आणि इतर पद्धतीने जे आहे भारतीय जनतेवर केलेले अत्याचार, या मूळ समस्यांकडे जे आहे ते या भारतीय जनतेच्या मूळ समस्यांकडे या रेग्युलेटिंग ॲक्टनी जे आहे दुर्लक्ष केले होते. आणि या ॲक्टनुसार जे आहे जरी लाच घेऊ नका याच्या खाजगी व्यापार करण्याचे निर्बंध जरी लादण्यात आले, परंतु या ॲक्ट जरी अस्तित्वात आला यानुसार जे आहे भ्रष्टाचार मात्र काही अंशतः थांबला नाही. आणि याचा हा अधिकार नियमन जो पारित करण्याचा जो ब्रिटिश संसदेचा जो मूळ हेतू होता की ईस्ट इंडिया कंपनीवरती संसदीय नियंत्रण अस्तित्वात आणावे, परंतु काउन्सिलच्या गव्हर्नर जनरलनी पाठवलेल्या अहवालाचा अभ्यास करण्यासाठी कोणतीही यंत्रणा नव्हती. त्यामुळे कसं आहे, यामुळे जे आहे जे मुख्य जो हेतू होता संसदीय नियंत्रण आणण्याचा तो जो आहे तर निष्प्रभ ठरला, म्हणजे तो फेल ठरला. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? या व्हिडिओमध्ये आम्ही माइंडमॅपच्या सहाय्याने सांगितलेल्या नोट्स तुम्हाला किती उपयुक्त वाटल्या हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. आणि जर अशाच व्हिडिओची माहिती तुम्हाला सर्वप्रथम हवी असल्यास तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. पुढील व्हिडिओमध्ये आपण इतर रेग्युलेटिंग ॲक्ट आणि चार्टर ॲक्ट्सबद्दल जे आहे सविस्तर चर्चा करणार आहोत. धन्यवाद.